नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्यामध्ये स्वागत आहे। आजची भरती म्हणजेच कर्मचारी राज्य विमा निगमाअंतर्गत आता पद भरती निघाली। यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता फक्त पदवी प्राप्त असणे आवश्यक असणार आणि लागताच तुम्हाला 1,23,100 पासून ते 2,15,900 पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरती संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओमध्ये नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राइब नक्कीच करा। जर तुम्ही अजूनपर्यंत महिला व बालविकास विभागा अंतर्गत जी पदभरती निघालेली आहे ती जर नसेल बघितली तर मी या डिस्क्रिप्शनमध्ये त्यावर लिंक देत आहे, तुम्ही ती पण नक्की बघा किंवा चॅनलमध्ये जाऊन बघू शकता। कमेंटमध्ये मला तुम्ही नक्की सांगा की महाराष्ट्रामधून तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून माझा व्हिडिओ बघतात, कारण की त्या जिल्ह्यामध्ये ज्या नवीन भरती येतील त्याची अपडेट मी तुम्हाला देतच नाही। तर चला आजच्या भरतीकडे वळूयात। बघा, स्क्रीनमध्ये तुम्हाला संपूर्ण जाहिरात दिसत आहे। ही पदभरती निघालेली आहे कर्मचारी राज्य विमा निगमाअंतर्गत। यामध्ये बघा, पदाचं नाव असणारे प्रादेशिक संचालक श्रेणी एचं पद असणारे, यामध्ये पदसंख्या असणार आहे 58। त्यानंतर तुमची वय मर्यादा ही 18 ते 56 वर्ष असणारे आणि अर्ज करण्याची पद्धती पूर्णपणे ऑफलाईन असणार आहे। बघा, तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय असणे आवश्यक असणारे मी सांगितल्याप्रमाणे यामध्ये तुमची पदवी प्राप्त असणे आवश्यक असणारे, ती कोणत्याही स्ट्रीमची असली तरी इथे चालणार आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला प्रति महिन्यात सॅलरी किती भेटणार आहे मी सांगितल्याप्रमाणे 1,23,100 पासून ते 2,15,900 पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे। बघा, असे कोणते डॉक्युमेंट आहेत जे तुम्ही तुमच्या अर्जासोबत त्याच्या झेरॉक्स करून पाठवू शकता। सर्वप्रथम पेन कार्ड, आधार कार्ड, त्यानंतर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल, त्यानंतर तुमचं 10वीचं 12वीचं जे तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केले त्याचे सर्वांचे मार्कशीटचे झेरॉक्स काढून तुम्ही तुमच्या अर्जासोबत पाठवू शकता। बघा, आता अर्ज पाठवण्याचा पत्ता काय असणार आहे, तर अर्ज पाठवण्याचा पत्ता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे, तर तुम्ही फोटो किंवा एका कागदावरती लिहून घेऊ शकता। बघा, विमा आयुक्त मुख्यालय ESI कॉर्पोरेशन CIG मार्ग नवी दिल्ली 11,002 हा त्यांचा पिनकोड असणारे। अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख ही 8 फेब्रुवारी 2026 असणारे। त्यानंतर बघा, आता तुम्हाला हे जी फॉर्म आहे तो कुठे भेटणार आहे, डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची ऑफिशियल PDF लिंक दिलेली आहे आणि ऑफिशियल वेबसाईट सुद्धा दिलेली आहे। तुम्हाला त्या PDF मध्ये तुम्हाला तुमचा फॉर्म भेटणार आहे। जे कोणी पण या पात्र असेल त्यांनी नक्कीच फॉर्म भरा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राइब नक्कीच करा।